रेट कमी व्हायला काय आता एवढा आबादीसारखे पैसे होत नाही का? काय राहणार ना त्याच्यावर काय बसायची एकच शेतकरी बांधवांनो नमस्कार. कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. आपण सध्या मंगळवाडा कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये आपल्या टोमॅटोचा आढावा घेण्यासाठी आपण इथं आलोय. आज आहे 28 ऑगस्ट. आज आपण इथल्या मंगळवाडा मार्केटचा आढावा घेतोय. आज आपण सुरुवातीलाच आपला टोमॅटोच्या रेटचे अपडेट असतील किंवा टोमॅटोचं मार्केट असेल ह्या संदर्भामध्ये टोमॅटोची आवक आणि मार्केट काय आहे. टोमॅटो जास्त आहे आणि बाजार थोड्या कालच्यापेक्षा ₹1-2 कमी झाले म्हणजे दरामध्ये घसरण झालेली शेतकरी मित्रांनो. आणि आपण बघताय की मंगळवाडा सारख्या ग्रामीण भागातल्या या मार्केटमध्ये टोमॅटोची खरं तर जास्त आवक आहे. असे बरेच मार्केट सध्या आहेत तिथं पण आवक जास्त असल्यामुळं एकंदरीत आपण यांच्याशीच चर्चा करणार की बाबा आवक किंवा एवढा रेट कमी होण्याची कारण काय असू शकतात. मला सांगा की आता मार्केट कालचं बऱ्यापैकी म्हणजे साधारण 15-16 रुपये पर्यंत मार्केट होतं. आज अजून मार्केट रिव्हर्स आले. आजची स्थिती काय आणि मार्केट कमी होण्यामागची कारण काय आहेत मला सांगा. पहिली गोष्ट जे पुढचे जे माल पुढे जातोय जिथे ह्या मालाची विक्री होते ज्या ठिकाणी ह्या मालाची विक्री होते त्या ठिकाणचा पाऊस थांबणं आहे पहिली गोष्ट. पाऊस जास्त असल्यामुळे पहिलं कारण आहे शेतकरी मित्रांनो की पाऊस जास्त असल्यामुळं उठाव कमी तिथला त्यामुळं इथं मार्केट कमी येते. दुसरं जे आमचे आज व्यापारी आहेत देवासेठ म्हणून जयपूरचे जेबीटी कंपनी त्यांनी सांगितलं की असा पाऊस कधीच नाही, डेली पाऊस चालू आहे. दुसरी गोष्ट नाशिक जिल्हा हिवरगाव असेल पिंपळगाव असेल सटाणा ह्या ठिकाणी आज माल भरपूर तिथला पाऊस थांबलाय पण तिथे बाजारात 200 रुपये 20 किलो झालाय. म्हणजे पिंपळगाव असेल नाशिक असेल बाहेरचं मार्केट सुद्धा बघताय आपण की डेली अपडेट मध्ये की तिथं आवक पण जास्त आहे आणि तिथं मार्केट रिव्हर्स आलंय कारण माल पाऊस उघडल्यामुळं सगळ्याच माल एकदमच आलाय. त्यामुळं तिथली परिस्थिती रेटची कमी असल्यामुळं आपल्या या बाहेरच्या मार्केटच्या धर्तीवर तिथलं मंगळवाड्याचं मार्केट खरं तर चालू राहतं आणि तिथं रेट कमी असल्यामुळे पाऊस असल्यामुळे इथलं पण मार्केट सध्या स्लो होत चाललेलं आहे. आज मार्केट सध्या किती पर्यंत आहे सध्या इथलं आजचं मार्केट 12-13 कुठेतरी एखाद्या वखल 13-14 रुपये म्हणजे चांगल्या मालाला चांगला दर मिळतो आणि रेग्युलर मालाला खरं तर 13-14 रुपयेपर्यंत मार्केट आहे. आपण व्हिडिओ मध्ये बघतायच की मालाला खरं तर खूप चांगली क्वालिटी आहे. माल क्वालिटीचा असल्यामुळे इथं चांगला दर मिळतोय आणि आपण या व्हिडिओ मध्ये बघतायच आता सध्या की माल कशा पद्धतीने या मार्केटमध्ये आलेला आहे. आपण गाड्यांची संख्या बघताय पाठीमागे या व्हिडिओ मध्ये की इथं गाड्यांची पण आवक पण जास्त आहे, गाड्या जास्त आहेत, माल जास्त आहे. काही शेतकरी बांधव आहेत आपल्या सोबत तिथं आजोबा आले इसला थंडीमध्ये मार्केटला टोमॅटो घेऊन आलेत यांची आपण इथं अपडेट घेणारच आहे. तुर्ताच आपल्या या मार्केट संदर्भामध्ये अनेक बऱ्याच गोष्टी आहेत की त्या शेतकऱ्यांना अजून समजल्या नाहीत त्या आपण त्याही विचारणार आहेत. आता इथं काही शेतकऱ्यांचे प्लॉट संपत आलेले आहेत, काही शेतकऱ्यांची सुरुवात झाली आहे, काही शेतकरी निम्म्यापर्यंत गेलेत, काही शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे झालेत, काही जणांचा खर्चही आतापर्यंत निघालेला नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट मी आज बऱ्याच प्लॉटला व्हिजिट दिली की प्लॉट सध्या त्यांचे पूर्ण म्हणजे खराब झालेले आहेत. काही शेतकऱ्यांचे आता ते सांगतात की मला आता खर्च निघालाय, काही जण म्हणतात खर्चातून मी बाहेर पडून मला 10-5 हजार रुपये राहिलेले आहेत. चांगला रेट असून सुद्धा शेतकऱ्यांना चांगले पैसे म्हणजे झालेले नाही. काय म्हणजे याचं काय उदाहरण असू शकतं. एक तर शेतकऱ्यांनी दुर्लक्षपणा थोडा क्वालिटीला कमी पडणे, मालावर मध्ये जे आपल्याला जे 4 दिवस पाऊस होता त्यामुळे मालावर टीक आलती त्यामुळे माल पुढे जात होता त्यामुळे व्यापाऱ्याने माल तो घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्याला कुठेतरी ते थोडंफार नुकसान झाले आणि ज्याने ज्या शेतकऱ्याला लक्ष देऊन माल एक वाढल्याने फवारणी घेतली टायमात लिक्विड खत सोडले पाणी दिलं त्या शेतकऱ्यांनी पैसे व्यवस्थित बऱ्यापैकी झाले. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा काही लोकांचं म्हणणं आहे की मंगळवाड्यामध्ये एखादा रुपया कमी मिळतो बाहेरच्या मार्केटमध्ये सध्या रेट तिथं पण आता सध्या अशी परिस्थिती झाली की 200 रुपये पर्यंत आहेत आणि आज अशी स्थिती आहे की तुमच्याकडे त्यांच्यापेक्षा थोडाफार रेट चांगला मिळतोय. त्याच्या मागचं काय कारण त्याच्या पाठीमागचं कारण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या मालाची क्वालिटी संपली बाजार तिथे कमी झालेत. तर आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये मालाची क्वालिटी चांगली आहे. त्या मालाची आज सुद्धा मार्केट तिकडे पडून सुद्धा आज आपल्या पाठीनं जास्त माल घ्यायला सांगितलं. त्याच्या पाठीमागचं कारण हे की आपला माल चांगल्या पद्धतीने निघतो, माल संपतो गेले हे त्याच्या पाठीमागचं कारण चांगलं आहे. एकंदरीत पुढे दर कसे राहू शकतात. जर त्या भागाचा जर माल जर संपला असेल तर सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे 100% पैसे झाल्याशिवाय राहणार. आणि तिकडचा पाऊसच नाही थांबला किंवा आता आपल्याकडे गौरी गणपती सण आला त्या सणामध्ये दराची काय म्हणजे स्थिती राहू शकते दरामध्ये नाही. आवक वर तर राहणार सगळे ती मार्केट असली किंवा ही मार्केट असली आता आवाज वाढतच जाणार आहे. आवक जरी वाढली तर माल कुठल्या क्वालिटीचा ह्याच्यावर बाजार राहणार ना.
माल मार्केटमध्ये जर भरपूर असेल, सणामध्ये गौरी गणपतीच्या सणामध्ये दर कमी होण्याची शक्यता आहे का आहे वाढ गौरी गणपती सणामध्ये कशामुळे एखाद्या दिवशी माल सुटत नाही, दुसऱ्या दिवशी ज्यादा माल सुटतो, त्याशी 1 रुपया 2 रुपये मार्केट कमी जास्त होतं. कमी परंतु कसं आहे, गौरी गणपती सणामध्ये सणामुळे उपासामुळे लेबर मिळत नाही, त्यामुळे माल तुंबतो, म्हणजे थांबतो माल. दुसऱ्या दिवशी माल जर तुटला तर 1 रुपया 2 रुपये दर कमी जास्त होऊ शकतो. परंतु माझा एक असा अंदाज आहे की तिकडच्या भागात जर माल जर पावसाने जर गेला असेल तर सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे चांगले होते. चांगले पण आता रोज आपण बघताय की कालचा दर वेगळा, आजचा वेगळा, जसा मार्केट रिव्हर्स होते चाललंय. मार्केटमध्ये आवक वाढण्याचं कारण एकच आहे, मार्केटमध्ये आवक वाढली, तिकडे जर हलक्या माल क्वालिटी, इकडे माल क्वालिटी मधला माल आहे. तिकडचे व्यापारी तिकडची खरेदी कमी ठेवली. आज आमचे जे व्यापारी नाशिक जिल्ह्यामध्ये काम चालू, पण तिकडे त्यांनी खरेदी कमी ठेवली. आपल्यामध्ये आज कमीत कमी 2 ते 2.5 त्यांची खरेदी आपल्याकडे. एकंदरीत आपण ह्या सगळ्याचे अपडेट बघताय की आपल्याकडे गौरी गणपतीच्या सणाला सर तर पावसाची सुरुवात होते. जर आपल्याकडे पाऊस सुरू झाला तर मार्केटची स्थिती काय राहू शकते, कारण पुढे पण पाऊस आहे आणि आपल्याकडे पण आता पाऊस चालू झाला तर त्यावेळेस मार्केटची स्थिती काय राहू शकते. माझ्या मते आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये काय फक्त एक सोलापूर जिल्हा असं की जिथे पावसाचं प्रमाण कमी असतं काय, त्यामुळं मी जसं टमाट्याचं काम करतोय तसं इथं आपल्या भागात टमाटा कधी गेलेला नाही. इतर राज्यात जातो, इतर आपल्या जिल्ह्यात जातो, पण आपल्या जिल्ह्यात टमाटा कंपल्सरी जात नाही. शेतकरी आणून सुद्धा थोडं प्लॉटकडे लक्ष दिलं तर व्यापारी जर मागणी राहिली शेतकरी पैसे होते. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपल्या प्लॉटकडे आपण नियोजन केलं पाहिजे, आपला प्लॉट डेव्हलप केला पाहिजे. त्याचं नियोजन जर आपण टाइम टू टाइम केलं तर खरं तर आपला 1 ते 1.5 महिना आपला प्लॉट कंटिन्यू चालू राहिला तर आपल्याला चांगले पैसे होणार आहेत. आता जरी रेट कमी आला तर एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये रेट चांगले येतील. तिथला पाऊस उघडला तरी आपल्या मालाला चांगला, आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बघतो की पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं इथल्या मालाला क्वालिटी खूप चांगली. आता आपण काही मार्केटचा पण आढावा बघितला तर माल तिथं पावसामध्ये भिजल्यामुळं चिखलामध्ये खराब झालेला माल होता. काही मालांवरती टीक आल्यामुळं तिथं पण रेटमध्ये खरं तर तफावत निर्माण झाली. तिथल्यापेक्षा आपल्या इकडे मंगळवेढा असेल, इकडलं आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं जवळचं मार्केट असेल तर चांगला दर मिळतोय. आपण काही शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि आजोबा आपण बघताय एका मार्केटच्या पायरीवर बसलेले होते आणि खरं तर थंडी पण आहे, हवेतला गारवा जाणवतो आपल्याला. आणि गुलाबी शाल पांघरून आजोबा आपला टोमॅटो घेऊन सध्या मार्केटमध्ये आले. आपण त्या आजोबाची चर्चा करणार आहे. कुठल्या गावचं म्हणलं तुम्ही? तनाळे. तनाळी झालं. किती कॅरेट आणली? थोडे आणले, थोडे किती? 10 आणले. 10 कॅरेट आणली. म्हणजे आता सुरुवात झाली आहे. मग काय तुमचा टोमॅटो सुरू झालाय आणि दर पडलाय, काय करायचं त्यांनी, कसं जुळवायचं? काय आता काय होईल ते होईल. काय होईल ते होईल. थंडी वाजत नाही शाल पांघरून आला राखण शाळात उन्हा असो 12 महिने, पावसाळा असो उन्हाळा असो शाल काय सारखे. मार्केटला आल्यावर काय वाटलं, म्हणजे आता टोमॅटोचा रेट तर गाड्या बघताय सगळ्या रस्त्याने लाईन लागली आहे गाड्याची आणि दर तर कमी होत चाललाय, काय करायचं? काय आता करेल. मग पैसे नाही झाल्यावर, तोटा झाल्यावर काय करणार? काय आता जेव्हा आपलं होईल तसं, सगळ्याबरोबर आपलं होईल तसं. दर चांगला मिळायला पाहिजे होता. आता सुरुवात कर, टोमॅटो आवक कमी आहे, म्हणजे लागणी कमी येते तरी सुद्धा आपल्याला दर मिळत नाही. काय करायचं? दोष सरकारला द्यायचा का पुढं बॉर्डर बंद आहे त्या देशात, आपला टोमॅटो बाहेर जाणारा बंद केलाय? बाहेर जायला पाहिजे. हा, बाहेर जायला पाहिजे तेव्हा रेट होते ना. आपल्याला मागणी वाढली तर आपल्याला रेट मिळणार आहे. मग आता सध्या आपण बघताय की सगळ्या गाड्या दिसतात आपल्या मार्केट समोर. काय नेमकं तुम्हाला काय वाटतं? आता काय टोमॅटो दर नाहीच मिळाला, आज समजा तुम्हाला पैसेच नाही झालं 10 कॅरेट, तर काय करणार? काय नाही म्हणतो, अवघड आहे सगळं. किती गुंठ्याचा प्लॉट आहे? काय एकरावर आहे? 4 एकर. अर्धा एकर. अर्धा एकराचा आहे. बांधलंय का त्याला सुतळ्या बितळ्या काय? लय आताच राहून त्याला ते मांडव असते. फवारते कोण? पोरं फवारते का तुम्ही? मी काय नसते. तुम्ही देखरेख करताय फक्त. पट्टी नेला मार्केटला आला म्हणा घ्या. आज मी कशाने पोरं येते रोज. पोरं तिथे मी कशाने